नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पॅसिव्ह वॉइस ऑफ इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस कसे करायचे म्हणजे अज्ञात वाक्यांचे पॅसिव्ह वॉइस कसं करतात ते शिकूया. तत्पूर्वी तुम्ही माझा चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर तो कृपया सबस्क्राईब करा. लाईक आणि शेअर करायला पण विसरू नका. तर पुढे जाऊया. पॅसिव्ह वॉइस ऑफ इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस, जसं की तुम्हाला माहितीच आहे की व्हॉट इज इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस, की अज्ञात वाक्य म्हणजे काय नेमके, की क्रियापदाच्या पहिल्या रूपाने सुरुवात होणारे द सेंटेन्सेस दॅट बिगिन विथ द फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब, म्हणजे क्रियापदाच्या पहिल्या रूपाने सुरुवात होणारे कधी रिक्वेस्ट कधी ऑर्डर अशा प्रकारचे फिलिंग्स एक्सप्रेस करणारे सेंटेन्स म्हणजे आपण त्यांना अज्ञात वाक्य म्हणतो. मग यांचं पॅसिव्ह वॉइस कशा प्रकारे करायचं, तर यांचं पॅसिव्ह वॉइस करताना आपल्याला ह्या 3 सूत्रामध्ये करता येते. हे सूत्र मी फळ्यावर लिहिलेले, तुम्ही व्हिडिओ पॉज करून ते लिहून घेऊ शकता. पहिल्या सूत्रामध्ये काय, तर लेट प्लस ओ प्लस बी प्लस व्ही3. दुसऱ्या सूत्रामध्ये ओ म्हणजे ऑब्जेक्ट प्लस शुड प्लस बी प्लस व्ही3. त्याच्यानंतर तिसरं सूत्र जे आहे की जे एखाद्या सेंटेन्सचा जर एक प्रकार व्हॅलिड असा ऑब्जेक्ट नसेल तर त्या वाक्यासाठी आपण या फॉर्म्युल्याचा वापर करू शकतो. मग सुरुवातीला यू आर घ्यायचं, दिलेल्या भावनेचं व्ही3. आता हे दिलेल्या भावनेचं व्ही3 पास्ट पार्टिसिपल म्हणजे काय, की दिलेल्या इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये कोणत्या प्रकारची भावना आहे, मग वेदर इट इज अ रिक्वेस्ट or order or command or suggestion. So the past participle is depend totally on the feelings that expressed in the imperative sentences. त्यानंतर आपल्याला करायचंय टू नावाचं कंजक्शन आणि दिलेलं इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे एवीचं वाक्य आपल्याला जशाच तसं घ्यायचं आहे. तर मग आपण एखाद्या वाक्यावरून समजून घेऊया. ओपन द विंडो. या सूत्रामध्ये आपण हे पहिल्यांदा वाक्य करूया. जसं सूत्रामध्ये सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला घ्यायचं आपल्याला लेट, त्यानंतर घ्यायचं आपल्याला ऑब्जेक्ट, या ठिकाणी द विंडो, त्यानंतर घ्यायचं आपल्याला बी आणि सर्वात शेवटी घ्यायचं आपल्याला व्ही3 म्हणजे या ठिकाणचं ओपन. मग हेच वाक्य आपण या फॉर्म्युल्यामध्ये सेट करूया, पॅसिव्हाइज करूया. त्याचं फॉर्म्युला काय सांगतो की सुरुवातीला आपल्याला ऑब्जेक्ट घ्यायचा आहे. मग या ठिकाणी घेतला आपण द विंडो, त्यानंतर घ्यायचंय शुड, त्यानंतर घ्यायचे बी आणि सर्वात शेवटी आपल्याला व्ही3 काय ओपन. आणि सर्वात सोपा आता कोण चुकेल की दिलेली भावना म्हणजे नेमकं काय होते. सुरुवातीला घ्या यू आर, त्यानंतर इथं काय ओपन द विंडो. मग ओपन द विंडो इट मे बी अ रिक्वेस्ट और ऑर्डर, सो यू कॅन टेक इधर रिक्वेस्टेड और ऑर्डर. यू आर रिक्वेस्ट ऑर्डर्ड, त्यानंतर घ्यायचे टू आणि एवीचं वाक्य जशाच तसं म्हणजे दिलेलं इम्पेरेटिव्ह सेंटेन्स जशाच तसं ओपन द विंडो. यू वर ऑर्डर टू ओपन द विंडो. अशा प्रकारे आपण कोणती एक सूत्रावर जर आपण चांगल्या प्रकारे कमांड केली तर आपल्याला तुम्ही दोन्ही तिन्ही पैकी कोणत्याही सूत्रामध्ये इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं पॅसिव्ह वॉइस करू शकता. फक्त या सूत्रामध्ये ज्या इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचा आपण पॅसिव्ह वॉइस करतो त्यात ते मात्र आपल्याला एक काळजी घ्यावी लागणार आहे की जर इथं दिलेल्या सेंटेन्सला जर एखादं व्हॅलिड असं ऑब्जेक्ट नसेल तर ते सेंटेन्स आपल्याला वरील 2 सूत्रामध्ये नाही करता येणार. त्यासाठी आपल्याला तिसऱ्या सूत्राचा वापर करावा लागेल. मग तशा प्रकारचे सेंटेन्स कोणते आहेत ते एक आपण पाहूया. जसं या ठिकाणी मी लिहिलं come here. So come is a V1 first form of the verb and here is an adverb of place. हे क्रिया विशेषण आहे, हे ऑब्जेक्ट नाही. त्याच्यामुळं आपल्याला हे सेंटेन्स या 2 फॉर्म्युल्यामध्ये करता येणार नाही. मग अशा प्रकारचे आपण सेंटेन्स घेतले. सपोज सिट डाऊन, स्टँड अप,
अशा प्रकारचे सेंटेन्सेस आपल्याला वरील दोन फॉर्म्युल्यामध्ये करता येणार नाही किंवा तुम्ही करण्याचा प्रयत्न करू नका. ज्या सेंटेन्सला ऑब्जेक्ट आहे म्हणजे कर्म आहे तीच वाक्य वरील दोन सूत्रानुसार आपल्याला पॅसिव्ह वॉइस करता येतात. मग अशा प्रकारचे सेंटेन्स पॅसिव्ह वॉइस करण्यासाठी आपल्याकडे हे तिसरं सूत्र, या तिसऱ्या सूत्राचा वापर तुम्ही करू शकता. मग आपण एक वाक्य घेऊया त्याचं पॅसिव्ह वॉइस. यू आर रिक्वेस्टेड घ्या, ऑर्डर घ्या, टू, त्यानंतर एव्हीचं वाक्य जशाच, टू कम हिअर, अशा प्रकारे. आणि हे सुद्धा यू आर रिक्वेस्टेड टू सिट डाऊन, यू आर रिक्वेस्टेड टू स्टँड अप, अशा प्रकारे तुम्ही या होकारार्थी अज्ञार्थी वाक्यांचं पॅसिव्ह वॉइस करू शकता. मग यामध्ये दुसरा एक प्रकार आहे जो म्हणजे नकारार्थी. मग नकारार्थी इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं पॅसिव्ह वॉइस कसं करायचं, त्यासाठी सुद्धा आपल्याकडे या सूत्रामध्ये आपल्याला थोडासा बदल करावा लागणार आहे. आणि तो बदल म्हणजे कोणता ते आपण लगेचच पाहूया. निगेटिव्ह इम्पेरेटिव्ह म्हणू शकतो आपण त्याला, की नकारार्थी. जसं स्विच ऑफ द फॅन, डोंट स्विच ऑफ द फॅन, अशा प्रकारे. मग आता काय करायचं आपल्याला, या ठिकाणी नॉट ऍड करायचंय. ऑब्जेक्ट प्लस नॉट प्लस बी प्लस V3. आणि इथे देखील शूटच्या पुढं नॉट ऍड करू, त्याच्यानंतर बी प्लस V3. आणि मग तिसऱ्या फॉर्म्युल्यामध्ये काय बदल होणार आहे यामध्ये, तर अगदी थोडासा या टूच्या ठिकाणी फक्त आणि फक्त आपण काय करू शकतो, काय ऍड करायचं आपल्याला, नॉट टू ऍड करायचे. नॉट टू, लक्षात घ्या या ठिकाणी आपण काय ऍड केलेलं आहे, सुरुवातीच्या वाक्यामध्ये टू नावाचं कंजक्शन होतं. आता टू काढून नॉट टू नावाचं कंजक्शन आपल्याला या ठिकाणी जोडायचं. मग लगेचच आपण एक वाक्य घेऊन हा वाक्य चांगल्या प्रकारे समजावून घेऊ. डोंट स्विच ऑफ द फॅन. म्हणजे बघा सुरुवातीला डोंट आले म्हणजे निगेटिव्ह आहे. मग त्यासाठी आपण इथेच थोडाफार बदल करून, म्हणजे फक्त आपण नॉट ऍड केलेला आहे. या ठिकाणी नॉट, या ठिकाणी नॉट, आणि या ठिकाणी हे नॉट टू ऍड करून निगेटिव्ह इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं पॅसिव्ह वॉइस कसं करायचं हे अगदी थोडक्यात याच्यामध्ये आपण स्पष्ट करून सांगितलेलं आहे. मग डोंट स्विच ऑफ द फॅन, मग या सेंटेन्स आपण पॅसिव्ह वॉइस करूया. सुरुवातीला लेट घ्यायचं या सूत्रानुसार, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट काय आपलं, द फॅन, लेट द फॅन. मग लेट घेतला ऑब्जेक्ट, त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, नॉट, त्यानंतर आपल्याला घ्यायची बी. आणि आता या नॉट साठी आपण, या डोंट साठी हे नॉट घेतले, त्याच्यामुळे हे डोंट काय करायचं पॅसिव्ह वॉइस करताना काढून टाकायचं. नॉट बी, आता उरलेलं म्हणजे आता याचं V3 घ्यायचं, स्विचड ऑफ, स्विचड ऑफ. हे झालं पहिल्या फॉर्म्युल्यामध्ये. दुसऱ्या फॉर्म्युल्यामध्ये आपण पाहूया. ऑब्जेक्ट घ्या सुरुवातीला द फॅन, त्यानंतर घ्या शुड. जसं गणितामध्ये सूत्र म्हणतात त्या सूत्रामध्ये किमती ठेवतात, तशाच प्रकारे आपण सुद्धा इथे सूत्र मांडलेले आहे. आणि सूत्रामध्ये आपल्याला या ठिकाणी शब्द ठेवायचे आहेत फक्त. द फॅन शुड, त्यानंतर घ्या नॉट बी, आता V3, स्विच ऑफ. आणि मग इथे सुद्धा सेम प्रकारे यू आर ऑर्डर्ड, दिलेल्या भावनेचं V3 घेतलं आपण या ठिकाणी, ऑर्डर्ड. आता सुरू होकारार्थीमध्ये टू घेतलं होतं, नकारार्थीमध्ये आपण काय करूया, नॉट टू घेऊ, नॉट टू. आता या डोंट ऐवजी या ठिकाणी नॉट टू घेतलं, त्याच्यामुळे इथलं डोंट घ्यायची गरज नाही. उरलेलं एव्हीचं वाक्य जसे असतं काहीच बदल न करता दोन्ही प्रकारांमध्ये नॉट टू स्विच ऑफ द फॅन. अशा प्रकारे तुम्ही होकारार्थी आणि नकारार्थी दोन्ही प्रकारच्या इम्पेरेटिव्ह सेंटेन्स वाक्यांचं पॅसिव्ह वॉइस करू शकता. मग यामध्ये दुसरा एक नियम आपण पाहिला होता की ज्या वाक्यांना व्हॅलिड असं ऑब्जेक्ट नाही, कर्म नाहीये, त्या वाक्यांचं पॅसिव्ह वॉइस कशा प्रकारे करायचं. मग मागच्या वेळी जो नियम लावला होता अगदी ह्या वेळी सुद्धा तोच नियम आपल्याला लावायचा. म्हणजे काय करायचं आपल्याला, जर
एखादा निगेटिव्ह इम्पेरेटिव्ह सेंटेन्स अशा प्रकारे असेल. डोंट गो देअर. डोंट गो देअर. मग या वाक्याला सुद्धा कर्म नाही, हे ऍडव्हर्ब आहे, क्रियाविशेषण आहे. त्यामुळे हे वाक्य आपल्याला वरील 2 सूत्रांमध्ये करता येणार नाही. मग त्यासाठी आपल्याला खालच्या 3 नंबरच्या सूत्राचा वापर करावायचा आहे. आणि तो कसा करावायचा हे आताच आपण शिकलो की जशा प्रकारे सुरुवातीला घ्या यू आर, डोंट गो देअर ऑर्डर घ्या दिलेल्या भावना, त्यानंतर घ्या नॉट टू, आणि डोंट ऐवजी नॉट टू घेत त्याच्यामुळे तिथलं डोंट घ्यावयाची गरज नाही. यू आर ऑर्डर्ड नॉट टू गो देअर. एव्हीचं वाक्य म्हणजे दिलेलं इम्पेरेटिव्ह सेंटेन्स जशास तसं दिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस आज्ञार्थी वाक्यांचं दोन्ही, मग ते होकारार्थी आणि नकारार्थी या दोन्ही वाक्यांचं पॅसिव्ह वॉइस कशा प्रकारे करावायचं ते चांगल्या प्रकारे शिकलेलो आहोत. तुम्हाला जर हे सूत्र चांगल्या प्रकारे लिहून घ्यायचे असतील तर व्हिडिओला थोड्या वेळासाठी पॉज करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कॉमेंटद्वारे सांगायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.